आता आपण वळूयात आखाडाकडे। अर्थात राजकारणामध्ये कोणी कुणाचा शत्रू किंवा कायमचा कोणी मित्र नसतो हे घासून पुसून आलेलं खरं तर वक्तव्य। मात्र राजकीय नेते आपल्या गरजेप्रमाणे आपल्या सोयीप्रमाणे आपली भूमिका बदलत असतात। आता हेच पहा, शरद पवार यांच्यावर कालाबाजारी म्हणून टीका करणारे अरविंद केजरीवाल काल मात्र पवारांच्या घरी जेवणावेळी झोडत होते। तर इथे अजित पवार यांच्यावर अगदी टोकाची टीका करणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांनी टाळी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अर्थात राज ठाकरे अजून आघाडीत आलेत की नाही माहिती नाही, मात्र टाळी देण्याचा प्रयत्न नक्कीच झालेला आहे। मात्र हे सगळं राजकीय नेते आपल्या भूमिका जरी बदलत असले, आपली तत्व बाजूला गुंडाळून ठेवत असले, तरी मग त्यांच्या कार्यकर्त्यांचं काय? नेत्यांसाठी आपलं डोकं फोडून घेणाऱ्या या कार्यकर्त्यांचा विचार कोण करणार? किंवा मग लोकांनी या सगळ्यांसंदर्भात नेमका काय विचार करावा? हे सगळेच राजकीय नेते लोकांना मूर्ख समजतायत का? पाहूयात आमचा एक रिपोर्ट आणि त्यानंतर चर्चा। हे सगळे अजित पवार बिजित पवार ती कंपनी आहे सगळी। दादागिरीच्या भाषेने बोलायची इथे। आम्ही सभ्यपणाने बोलतोय याचा अर्थ यांनी नाही आम्हाला। मी सांगितलं होतं, तुम्ही जर तुमच्याकडे प्रस्थापित असतील, माझ्याकडे विस्थापित आहेत, घरात घुसून मारतील। दिया था कि वाईपी सिंह जी ने जो शरद पवार जी के खिलाफ सबूत दिए थे वो हम 15 मंत्रियों में यूज कर चुके थे। हमारी वेबसाइट के ऊपर है। उसके ऊपर तो 10 दिन तक मैं अनशन पे बैठा था, 10 दिन तक खाना नहीं खाया था। भाई शरद पवार जी के खिलाफ एक्शन लो, उससे ज्यादा और क्या करेंगे? नीट ऐकलेत ना हे बाईट? गेल्या 3-4 वर्षातलेच आहेत। आता हे पहा, निवडणुका येती दारी, दुश्मनी जाऊ विसरूनी। राज ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्या सध्याच्या वर्तनासाठी हे वर्णन अगदी चपखल बसते। एकेकाळी ज्यांच्यावर घसा बसेपर्यंत टीका केली, आरोप केले, आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्यासाठी हे दोन्ही नेते तयार झाले। मी अजून या क्षणापर्यंत अजित पवारांचा हसरा फोटोच पाहिलेला नाही। सतत गंभीर असतात काका। काकांना सांगितलं मी याचा अशा प्रकारचा होणार असेल तर आम्ही काही करणार नाही, अगोदरच सांगून ठेवतो। आमच्या हातात दिली सत्ता तर दिली सत्ता, नाही दिली तर अजिबात काम करणार नाही, एवढं लक्षात ठेवावं। अरे उपमुख्यमंत्री आहेस का, कोण आहेस का, काय धमकी कसली देतो? राज ठाकरेंचा पाठिंबा घेतला। मला माझे कार्यकर्ते सांगत होते, म्हणले सभा मोठी झाली, राज ठाकरे काय बोलायला बसतातच आहे, लोकांना ऐकायला बरं वाटतं, लोकही भरपूर जातात। परवा तर एका ठिकाणी सांगितलं, अरे जेवढी ऐकायला येतात तेवढी तरी मतं द्या म्हणले मला। ऐकता माझं मत तिसऱ्यालाच देतात। सध्या देशात मोदी विरोधी वातावरण चांगलंच जोर धरतंय। त्यामुळे जो कोणी मोदी विरोधी तो आपला मित्र अशी सगळ्यांची धारणा आहे आणि याचाच फायदा हे दोन्ही नेते घेताना दिसतात। यांची कोणतीही तत्व, कोणतेही नियम त्यांच्या या नव्या मैत्रीच्या मध्ये येणार नाहीये। मौके पे चोका मारणं म्हणजे काय हे या नेत्यांनी दाखवून दिलंय। काल राज ठाकरे साहेबांच्या बरोबर जी बैठक घेतलेली होती त्याबद्दलचा सुतोवाच आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी सांगितला। आता काँग्रेसच्या बरोबर त्याबद्दलची चर्चा करायचं ठरवलेलं आहे। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं साधारण मत की राज ठाकरेंच्या बरोबर पुढे देखील चर्चा करून काही मार्ग निघत असेल तर त्या ठिकाणी काढण्याच्या करता सकारात्मक भूमिका सगळ्यांनी घेतलेली आहे। अभी आज धरने से आने के बाद हम सब लोग मिले और मुझे लगता है कि आज बहुत अच्छी मीटिंग हुई, जिसमें मोदी जी और अमित शाह जी ने जिस तरह से पिछले 5 साल के अंदर देश में भाईचारा खराब किया, जिस तरह से देश का बेड़ा गर्क किया है, उन दोनों को हटाने के लिए सब लोगों को साथ आने की जरूरत है। ऐसा पूरा देश चाहता है, तो साथ आने का प्रोसेस आज उसके ऊपर काफी चर्चा हुई और काफी कंस्ट्रक्टिव बातचीत हुई। अब ये प्रोसेस जारी रहेगा। मोठ्या महत्वाकांक्षेने राज ठाकरे आणि केजरीवाल यांनी आपले पक्ष सुरू केले होते। इकडे महाराष्ट्राला तर तिकडे दिल्लीला बदलण्यासाठी पक्षाची निर्मिती करण्यात आली होती। मात्र आज वेळ अशी आली की या पक्षाच्या अध्यक्षांना आपली भूमिका बदलून अस्तित्व टिकवण्यासाठी एकेकाळच्या शत्रूची मदत घ्यावी लागते। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। निवडणुका जवळ येत आहेत आणि सध्याचा काळ हा युती किंवा आघाडीचा आहे आणि त्यामुळेच राजकीय नेत्यांकडून आपली तत्व, आपल्या भूमिका गुंडाळून ठेवल्या जात आहेत। आणि आज व्हॅलेंटाईन्स डे आणि त्या निमित्तानं अर्थात आपले व्हॅलेंटाईन सुद्धा बदलले जात आहेत दिसतंय राजकारणामध्ये।
या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, भाजपचे आमदार गिरीश व्यास, शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्त्या प्राध्यापक डॉक्टर मनीषा कायंदे, मनसेचे प्रवक्ते रणजित शिरोळे, आम आदमी पार्टीचे प्रवक्ते डॉक्टर अभिजित मोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील या चर्चेमध्ये सहभागी आहेत. सर्व मान्यवरांचं स्वागत. रणजित शिरोळे, सगळ्यात आधी तुमच्याकडे. आतापर्यंत खूप टोकाची टीका अजित पवारांवर राज ठाकरेंनी केलेली आहे. आज अजित पवार राज ठाकरेंना टाळी देत आहेत आणि राज ठाकरे ते स्वीकारतायत. आमच्या पक्षाची आयडियोलॉजी ही महाराष्ट्र धर्म आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे आणि सन्माननीय राजसाहेबांनी मागच्या पाडव्यातल्या त्यांच्या सभेच्या वेळी देशाला वाचवण्यासाठी मोदी हटाव ही घोषणा दिली आणि ही घोषणा देत असताना जे सगळे सर्व पक्ष विरोधी पक्ष जर का एकत्र येत असतील तर त्यात जर का सहभागी होण्याचा पक्ष सन्माननीय राजसाहेब जर का निर्णय घेत असतील तर आम्हा सर्व कार्यकर्त्यांना तो पूर्णपैकी मंजूर आहे. रणजित शिरोळे, पुण्यामध्ये आहात ना तुम्ही? रणजित शिरोळे, विसरलात का राज ठाकरेंची अजित पवारांवरची टीका, राष्ट्रवादीचे चिडलेले कार्यकर्ते, राज ठाकरेंना घातलेला घेराव, हे राज ठाकरे एका क्षणात विसरले? प्रश्न विसरण्याचा नसतो. तेव्हा तो घेराव झाला नाही झाला त्यानंतर आमच्याही कार्यकर्त्यांनी त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली. दोन्ही बाजूंनी त्याच्यावरती कोर्ट केसेस झाले, त्याचे निकाल लागले. विषय हा मी मगाशी म्हणलं तसं आहे, देशाला आता मोदींपासून वाचवणे हा राजसाहेबांची ही घोषणा आहे. बस एकच त्यासाठी जे सगळे एकत्र येत असतील, मोदींचा विरोध, मोदींना रोखणं हा एक अजेंडा आहे फक्त विरोधी पक्षांचा. गिरीश व्यास, मी तुमच्याकडे येतेच. मात्र आम आदमी पार्टीचे डॉक्टर अभिजित मोरे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर अभिजित मोरे, आम आदमी पार्टीचे. अभिजित मोरे, आम आदमी पार्टी, केजरीवालांनी शरद पवारांना काय म्हटलं होतं? कालाबाजारी व्यवसायी, भ्रष्टाचारी. त्या शरद पवारांबरोबर केजरीवाल जेवायला बसतात. मला वाटतं निलिमा, आपल्याला याचं थोडंसं सविस्तर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल. पहिली गोष्ट म्हणजे की भ्रष्टाचार विरोधी चळवळीतून आम आदमी पक्षाचा जन्म झाला आणि आम्ही आमच्या विचारधारेवरती ठाम आहोत. त्याचबरोबर आमच्या पक्षाची स्थापना ही 26 नोव्हेंबर म्हणजे संविधान दिवशी झाली. संविधानिक मूल्यांची जोपासना करणं हे आमच्या पक्षाचं प्रथम कर्तव्य असं आम्ही मानतो. परंतु गेल्या 4 वर्षामध्ये काय दिसतं की मोदी प्रणित भाजप सरकारकडून संविधानिक ज्या संस्था आहेत त्यांची अतिशयपणे पायदळी त्या तुडवल्या जात आहेत. लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवलं जात आहे. मी आपल्याला एक उदाहरण देतो की दिल्लीमध्ये जनतेने अभूतपूर्व मतदान करून, मला कंप्लीट करू द्या. नक्कीच, मला आजचा विषय माहिती आहे मोरे, आजचा विषय माहिती आहे मला. माझा प्रश्नच हा होता की तुम्ही सुरुवातीलाच म्हटलं की भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई करूनच आम आदमी पार्टीची स्थापना झाली. मग तो मुद्दा गेला कुठे? शरद पवार यांच्यावर तुम्ही हाच आरोप करत होतात की ते कालाबाजारी आहेत, ते भ्रष्टाचारी आहेत, हाच आरोप केला होता. इथे पवारांनी केजरीवालांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल करू असं म्हटलं होतं आणि त्याच पवारांबरोबर आज तुम्ही बसता. मग तुमची तत्व, तुमची भूमिका गेली कुठे? निखिला, मला जर 2 मिनिटं जर देणार असेल तर मी तुम्हाला सविस्तरपणे सांगू शकतो. मी सांगितलं की भ्रष्टाचार निर्मूलन याच्या बरोबरच संविधानिक मूल्यांची जोपासना करणं, ते टिकवणं हे आम्ही आमच्या पक्षाचं पहिलं कर्तव्य मानतो. दिल्लीमध्ये अभूतपूर्व मतदानाने 70 पैकी 67 जागा घेऊन आम आदमी पक्ष तिथं निवडून आला. जनतेने मोठ्या अपेक्षेने आम आदमी पक्षाला निवडून दिलं. पण एका लोकनिर्वाचित सरकाराला तिथं काम न करू देण्याचा मोदींनी चंग बांधला. इथल्या लेफ्टनंट गव्हर्नरच्या माध्यमातून केजरीवाल सरकारच्या प्रत्येक कामामध्ये त्यांनी अडथळा आणला. त्यांनी इलेक्शन कमिशन ही मला कंप्लीट करू द्या. मला कंप्लीट करू द्या निखिल. डॉक्टर मोरे, मी येते पुन्हा यासाठी तुमच्याकडे. तुम्ही संविधान बचाव यासाठी जरी म्हणत असलात तरी सुद्धा अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी महाआघाडीमध्ये, महागठबंधनमध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून केजरीवालांनी आपली सगळी तत्व, आपली भूमिका बाजूला ठेवली किंवा मग भ्रष्टाचाराचा मुद्दा बाजूला ठेवला. मी येते तुमच्याकडे. उमेश पाटील आहेत आपल्यासोबत. येते मी तुमच्याकडे, येते पुन्हा त्या मुद्द्यासाठी. मुद्दा क्लिअर आहे, मोदींचा विरोध. बाकी तुम्ही किती मुलामा चढवलात तरी एकच मुद्दा आहे, मोदींचा विरोध. उमेश पाटील, ज्या राज ठाकरेंवर तुम्ही एवढी टीका करत होतात, ज्या राज ठाकरेंना तुम्ही उशिरा उठता म्हणून त्यांना सल्ले देत होतात, त्याच राज ठाकरेंना आज तुम्ही टाळी देतात.
निखिला कसं आहे की आता 2014च्या नंतर देशातली संबंध राजकीय परिस्थिती आणि राजकीय पटल हे बदललेलं आहे आणि आता जसं आपचे प्रवक्ते सांगत होते की आपण सर्व सार्वजनिक जीवनात काम करणारे जे राजकीय पक्ष आहेत, राजकीय नेते आहेत, यांचा या आताच्या बदलत्या परिस्थितीमध्ये एक सगळ्याची अशी धारणा झालेली आहे की जर पुन्हा मोदी अमित शहांचं सरकार जर आलं तर पुढच्या काळात निवडणुकाच होणार नाहीत, लोकशाही धोक्यामध्ये आहे, ही कदाचित 2019ची निवडणूक शेवटची असेल, जर पुन्हा हेच लोक सत्तेत आले तर मग कसले राजकीय पक्ष आणि राजकीय नेते राहणार आहेत? देशातली ही जर लोकशाही मूल्य असलेली किंवा लोकशाही व्यवस्था जर उद्या उद्ध्वस्त झाली तर बाकीच्या कुठल्याही मुद्द्यांना कसलाच अर्थच राहणार नाही. त्यामुळं आता मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. नाही, भूमिका बदलण्याचा प्रश्न येत नाही निखिला. याच्यामध्ये एकच आहे की अनेक वेळेला आता मायावती या भारतीय जनता पार्टी बरोबर होत्या पूर्वी, आज त्या विरोधात आहेत. चंद्रबाबू नायडू हे आताच्या थोड्या दिवसापूर्वी एनडीए त्यांच्या बरोबर होते, आता त्यांच्या विरोधात आहेत. नेमकं सगळ्या देशातल्या सगळ्याच राजकीय पक्षांच्या प्रमुखांना एक गोष्ट निश्चितपणे लक्षात यायला लागलेली आहे की जर उद्याच्या काळामध्ये जर मोदी पुन्हा सत्तेमध्ये आले तर या देशातली लोकशाही ही 100% धोक्यात आहे. ते आपल्याला मोदी विरोध, हा म्हणून मोदी विरोध. गिरीश व्यास सगळे एकत्र येत आहेत, मनसे सुद्धा आघाडी बरोबर जाते, तिथे केजरीवाल महागठबंधन मध्ये जात आहेत. भीती वाटते भाजपला? निखिलाजी, सर्वप्रथम मी सीआरपीएफच्या 12 जवानांची जी एक हत्या आतंकवादी लोकांनी केली त्या शहीदांना मी आपल्या माध्यमातून श्रद्धांजली व्यक्त करतो. त्यांच्या समोर, त्यांच्या कुर्बानीसमोर नतमस्तक होतो. आपल्याला दुसरी एक माझी सूचना आहे की या टेलिफोनमधला आवाज हा काही बरोबर येत नाही, त्यामुळे माझे मित्र जे काही बोलले ते मला कुठेही बरोबर ऐकू आलं नाही आहे. तुटक सगळं मला ऐकायला आलं आहे. तरी परंतु मी माझं मत जे काय ते या विषयामध्ये मांडतोय. निखिलाजी, मुळात असं आहे की ज्या पक्षांचे लोक नेते आता एकत्र येत आहेत त्या पक्षाच्या सर्वसाधारण कार्यकर्त्यांच्या समोर एक संदिग्ध आणि असमंजस्य वातावरण आहे. ज्या लोकांना आणि ज्या पक्षांच्या नेत्यांवर, राष्ट्रीय नेत्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधामध्ये कृत्य करण्याचा प्रयत्न केला आहे, मग ममता दीदी असो की अखिलेशजींच्या विरोधातला भ्रष्टाचार असो, मायावतीचा भ्रष्टाचार असो की अन्य सर्व लोकांचा भ्रष्टाचार किंवा दिल्लीतल्या सरकारच्या बाबतीमधल्या आमदारांच्या विरोधातल्या असलेल्या केसेस असो, या सगळ्या एकंदर चित्रातून आणि या लोकांना एक अशी स्थिती निर्माण झाली आहे की जे नवीन कायदे येत आहेत, जे कायदे आणि जे बिलं आता मंजूर झाली आहेत त्या बिलांच्या माध्यमातून किंवा ज्या चौकशा सुरू आहे त्या चौकशांच्या माध्यमातून जी परिस्थिती होते आहे त्याला एकत्रितून वाचवण्याचं काम, मग ते लालू प्रसाद यादवचे तेजस्वी यादव असतील, ते देखील का आले तर स्वतःला सुरक्षा मिळावी या दृष्टिकोनातून या सगळ्या लोकांचा जमावडा एकत्र आहे आणि यांचा 1 पॉइंट प्रोग्राम आहे, मोदी हटाव. मुळात असं आहे की या देशामधल्या लोकांना, या देशाच्या हितासाठी, देशाच्या विकासासाठी मोदी सरकारची गरज आहे. हे मतदारांना कळत आहे, सुज्ञांना कळत आहे आणि निवडणूक आणि मतदान मोजणी याला जास्त दिवस राहिलेले नाही आहेत. तुम्ही काउंट करतात 70 दिवस, 65 दिवस, 64 दिवस. आता यानंतर 100% मोदीचं सरकार पुन्हा येणार मोठ्या बैपात. गिरीश्वास, तुम्ही देखील त्यातलेच. तुम्ही मायावती तुमच्या सोबत होत्या, ज्यावेळेस हेच लोक तुमच्या सोबत असतात त्यावेळेस ते भ्रष्टाचारी नसतात, ज्या वेळेला विरोधात असले की लगेच भ्रष्टाचारी असतात. काल ज्या वेळेला मायावती आमच्या बरोबर दिल्या की ते तुम्हाला पाहिजे असतात, ज्या वेळेला मायावती आमच्या बरोबर इतिहास काढून बघा, तिच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नव्हता, तिचा भ्रष्टाचाराचा आरोप नव्हता. माझे मित्र अभ्यास करा, माहिती घ्या, त्यावेळेला त्यांच्यावर कुठेही आरोप नव्हते. फक्त चांगले हे आरोप त्याच्यानंतर केले. त्यांनी जेव्हा स्वतःची सत्ता निर्माण केली त्यावेळेला केलं ताजमहाल कॉरिडॉर, हे नंतर झालेलं आहे, त्याच्या आधी नव्हतं झालं कधी, हे लक्षात घ्या. राजू वाघमारे, मी येतेच तुमच्याकडे. धुवून नाही निघाले राजू वाघमारे, भ्रष्टाचार केला, त्याच्या विरोधात आम्ही कसं घेणार सोबत? राहुल गांधी कसा सपोर्ट करणार राज ठाकरेंना? उत्तर भारतीयांच्या विरोधामध्ये मनसेनं आंदोलन छेडलं, त्यावेळेला इतकी टीका झाली राज ठाकरेंवर.
आता तुम्ही सांगा की इथे तुमचे संजय निरुपम आणि राज ठाकरे एकत्र बसणार, मांडी लावून बसणार मुंबईत? नाही, महाराष्ट्रामधली आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे की मनसे बरोबर काँग्रेस पक्षाची युती होणार नाही. त्याचबरोबर MIM बरोबर आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे की MIM बरोबर आमची युती होण्याचा प्रश्नच येत नाही. आता युतीमधले जे बाकीचे पक्ष आहेत त्यांनी जर विचार केला असेल राज ठाकरेंबरोबर जाण्याचा किंवा त्यांच्याशी बोलणी करण्याचा, तर तो प्रत्येक पक्षाचा त्यांचा वैयक्तिक किंवा त्या पक्षाचा जो लोकशाहीचा अधिकार आहे तो त्या पक्षाचा लोकशाहीचा अधिकार आहे. काँग्रेस पक्षाने आमची भूमिका जी आहे. राजू वाघमारे, जर तुमची काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी आहे तर अशा वेळेला राष्ट्रवादी स्वतंत्र निर्णय कसा घेऊ शकते? मग तुम्ही आघाडी तोडणार आहात का? राष्ट्रवादी आणि मनसे वेगळे लढणार आहेत का? तुमच्यातल्याच जागा तर तुम्ही मनसेला देणार. तुमच्या सभांमध्ये राज ठाकरे तिकडे भाषणासाठी येणारच की? पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या निखिलाजी, की आमची आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. राष्ट्रवादीचे जे मित्र पक्ष आहेत ते राष्ट्रवादीचे मित्र पक्ष हे राष्ट्रवादीच्या कोट्यातून जागा घेतील. हे काय समीकरण आहे? म्हणजे काय को आघाडी असणार का राष्ट्रवादीची? मग आंबेडकरांबरोबर काँग्रेसची को आघाडी अशी असणार का? ही सगळी खिचडी चालली आहे का? राजू वाघमारे, मी येते तुमच्याकडे. एक छोटासा ब्रेक इथे घेते. खरंच खिचडी चालली आहे. येते मी तुमच्याकडे. एक छोटासा ब्रेक नंतर आपला पुन्हा एकदा स्वागत. थेट आधी आपण जाणार आहोत त्या मनीषा कायंदे यांच्याकडे. मनीषा कायंदे, शिवसेनेचं तरी कुठे काही वेगळं चाललंय? भाजपवर इतकी टोकाची टीका, औरंगाबाद निजाम पासून सगळे प्राणी देखील बाहेर निघाले, मात्र तरी देखील सरकारमध्ये एकत्र होतात. आता युती नाही, एकला चलो रेचा नारा पण आहे, मात्र तरी सुद्धा पुन्हा एकदा युतीचा प्रस्ताव लवकर द्या, युतीचा निर्णय लवकर घ्या, अशा प्रकारचे इशारे. ह्या सगळ्या ज्या तुम्ही युतीच्या बाबत ज्या म्हणतात आहे, युतीचा निर्णय लवकर घ्या वगैरे, तर आता हे सगळ्या कुठल्या सोर्सेस मधून येत आहे माहिती नाही. संजय राऊत म्हणाले, आम्ही सरकारमध्ये आहोत, संजय राऊत म्हणाले केंद्रामध्ये पण आहोत, महाराष्ट्रात आहोत, सुरुवात करू. पण आम्ही कोणत्याही बाबतीत फरफटत. आता प्रचार तर आम्ही ऑलरेडी सुरूच केलेला आहे. संजय राऊतजी म्हणाले आहेत प्रचाराला सुरुवात करू, ते ऑफिशियली, पण आमचा प्रचार सुरूच झालेला आहे. किंबहुना शिवसेना आपल्याला माहिती आहे की एक जिवंत, आमच्या शाखांमधून आमचा पक्ष रोजच्या रोजच सुरू असतो. त्याच्यामध्ये निवडणुका असो की नसो, आमचं काम जनतेमध्ये आहे. आताही माननीय उद्धवजींचे दौरे, दुष्काळी दौरे असतील, मुद्दा आहे तो म्हणजे भाजपवर इतकी टीका करून सुद्धा मोदी नकोच असं म्हणताना सुद्धा पुन्हा एकदा तुम्ही भाजपसोबत जाण्याची स्वप्न बघता. आम्ही नाही, स्वप्न आम्ही अजिबात बघत नाहीये. आता असं आहे की आम्ही सरकारमध्ये असताना तुम्ही विचारताय की टीका का करताय, तर सरकारच्या ध्येय धोरणावर आम्ही टीका करतो. त्यांच्यावर आम्ही फरफटत कुठेही जात नाहीये. त्यांनी जी पूर्व दिशा म्हटली की शिवसेना त्याच्या मागे गेलेली आहे का? नाणारचा विषय असो, कर्जमुक्तीचा विषय असो, लँड ऑर्डिनन्स बिल असो, जिकडे ट्रिपल तलाक, तो न्याय आम्हाला मुद्दा वाटतो तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत. पण जिकडे सरकार चुकतंय असं वाटतं तिकडे माननीय उद्धवजींनी कधीही त्यांच्याबरोबर फरफट शिवसैनिकांची होऊ दिलेली नाहीये, हे मला या ठिकाणी नमूद करायचंय. बरं, मात्र अजूनही शिवसेना आहे भाजपच्या सोबत, अजूनही युतीची चर्चा सुरू आहे. राजू वाघमारे बोला, नंतर गिरीश व्यास तुमच्याकडे. काय आहे की शिवसेना आणि बीजेपीला या बाबतीत बोलण्याचा नैतिक अधिकार या लोकांनी गेल्या 4-4.5 वर्षात कधीच घालवलेला आहे. एकमेकाला अफजल खानापासून शाहिस्ते खानापर्यंत उपमा देणारे, वाघाचे दात पडलेले आहेत आणि हात घालून वाघाचे दात मोजण्याची भाषा करणारे मुख्यमंत्री, आणि शिवसेनेची तेवढीच मोदींवरची कडवी टीका की मोदी हुकुमशाह कसे आहेत आणि अमित शाह कसे त्याला साथ देणारा एक खुनी अध्यक्ष आहे. इतक्या टोकाची टीका करणारे लोक ज्यावेळी एकत्र बसून सत्तेचं भांडवल आणि लोणी खातात, त्याच्यामुळे या दोन पक्षांना या बाबतीमध्ये बोलण्याचा नैतिक अधिकार अजिबात राहिलेला नाही.
त्याच्यामुळे तुम्ही जनतेला मूर्ख समजता का? हे जे टायटल आहे निखिला, हे फक्त शिवसेना बीजेपी साठी आहे, कारण त्यांनी जनतेला मूर्ख बनवून आतापर्यंत राजू वाघमारे हे काँग्रेससाठी सुद्धा लागू होतं, वाटेल काँग्रेससाठी सुद्धा लागू होतं. जेव्हा तुम्ही म्हणाला कशासाठी काँग्रेससाठी को आघाडी जे तुम्ही म्हणता की राष्ट्रवादी काँग्रेसनं मनसेला घेतलं तर चालणार आहे, तुम्ही आंबेडकरांना सोबत घेतलं तर चालणार आहे, ती वेगवेगळी अशी आघाडी असेल, हे हा कुठला प्रकार आहे राजकारणामधला मला तरी अजून कळलेला नाहीये. मनीषा कायंदे बोला. काँग्रेसने अशी टीका आणि अशी भूमिकेतला बदल हा कधीच केलेला नाही, त्याच्यामुळे काँग्रेसला राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तरी कुठे एकत्र होते? हे का रोज एकमेकांवर फुलांचा वर्षाव करत होते का? अशा पद्धतीने कोणाबद्दलही टीका केलेली नाही. पण एकमेकांशी भांडत होते, पण त्यांचं भांडण नेहमी सत्तेसाठी होतं. आमचं भांडण सत्तेसाठी नव्हतं. आमचं भांडण जे होतं किंवा आमचे जे काय मुद्दे होते, ताई तुम्ही सत्तेसाठी आतमध्ये बसलेला, तुमचे राजीनामे आता फाटायची वेळ आली, तुमचे राजीनामे कुठे आहेत? खिशात घालून ठेवलेले राजीनामे कुठे आहेत? ठेवण्यासाठी आम्ही एकत्र बसलो. मुख्यमंत्री जे दात मोजणार होते, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सगळे पक्ष सारखेच आहेत, सगळ्यांनीच आपल्या भूमिका बांधून ठेवलेल्या आहेत. फक्त विरोधी पक्षांचा मुद्दा आहे तो मोदींना विरोध, आणि शिवसेना आणि भाजप यांचा मुद्दा आहे तो म्हणजे पुन्हा एकदा सत्तेत येणं, जागा मिळवणं, एवढंच आहे. मात्र यामध्ये जनतेनं काय नेमका विचार करावा? एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात, लगेच परत येऊया. वेळ बदलली, काळ बदलला आणि राजकीय नेत्यांच्या भूमिका, त्यांचं राजकारण देखील बदललं. डॉक्टर मोरे तुमच्याकडे येते, त्यानंतर मी गिरीश व्यास तुमच्याकडे येते. डॉक्टर मोरे, आपल्या लोकांनी मतं का दिली? तर हा पक्ष इतरांपेक्षा वेगळा आहे म्हणून राजकारण बदलण्यासाठी तुम्ही आला होतात, मात्र तुम्ही देखील त्याच राजकारणामध्ये रंगून गेला. निखिला, हा आरोप अतिशय चुकीचा आहे. आज दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने आम आदमी पक्षाने शिक्षण, आरोग्य या क्षेत्रामध्ये जे भरीव काम केलेलं आहे त्याचं कौतुक जागतिक पातळीवरती होत आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे तज्ञ याचं कौतुक करतायत. महाराष्ट्रातून अनेक पक्षांचे पुढारी दिल्लीमध्ये जाऊन आम्ही तिथल्या सरकारी शाळा कशा सुधारल्या, आपने काय केलं हे मी विचारलं नाहीये. आपचं राजकारण म्हणते, ज्या काँग्रेसवर टीका करत तुम्ही सत्तेवर आलात, ज्या काँग्रेसवर तुम्ही 2G पासून CWG पर्यंत सगळे आरोप केले आणि भ्रष्टाचाराचा आरोप करूनच तुम्ही सत्तेत आलात, त्याच काँग्रेस सोबत तुम्ही आज गठबंधन करता. ज्या पवारांवर तुम्ही टीका केली त्या पवारांसोबत तुम्ही आज जाता. का गरज पडते आपला अशी? निखिलाजी, दिल्लीचं नवनिर्वाचित सरकार पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न हा या केंद्र सरकारने केलेला आहे. इलेक्शन कमिशनला हाताशी धरून 21 आमदारांना आमच्या डिस्क्वालिफाय केलं, कुठल्याही पद्धतीची सुनावणी न करता. शेवटी सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशनचा निर्णय रद्द केला. माझा थेट प्रश्न असेल, मग दगडापेक्षा वीट मऊ म्हणून तुम्ही महागठबंधनमध्ये आहात. जर लोक डॉक्टर मोरे, नाही मला पहिला दगडापेक्षा वीट मऊ, मला वेळ देऊ द्या, मला 2 मिनिटं द्या, मला 2 मिनिटं वेळ द्या, मला 2 मिनिटं वेळ द्या. तुम्ही मला एकदाच मुद्दा मांडायचा की आम्ही जे दिल्लीमध्ये ज्या पद्धतीची विकासाची क्रांती करतोय ती क्रांती होऊ नये यासाठी सातत्याने दिल्लीवरचं सरकार काम करू नये यासाठी हे सर्व सीबीआयच्या रेड करणं. डॉक्टर मोरे, मला सगळं मान्य आहे, सगळ्या लोकांना माहिती आहे. मला फक्त आजचं राजकारण बघायचं. राजकारण हे हुकुमशाहीचं राजकारण हे भाजप करत आहे आणि फक्त आमच्यासाठीच करत आहे असं नाही. जर आपण बघितलं की आरबीआयला डावलून त्यांनी नोटबंदी केली. डॉक्टर मोरे, माझा थेट प्रश्न फक्त राजकारणावर आहे, आपच्या राजकारणावर. आप हा पक्ष काहीतरी वेगळा राजकारण करेल अशी लोकांची अपेक्षा होती, मात्र आप सुद्धा त्याच राजकीय पक्षांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जातोय ज्यांच्यावर आपनं टीका केली. माझा थेट मुद्दा हा राजकारणाविषयीचा आहे. नाही, माझा रोख आहे की मोदींनी ज्या पद्धतीने इथल्या लोकशाही संस्थांची. डॉक्टर मोरे, माझा थेट प्रश्न आहे, तुम्ही अजूनही उत्तर देण्याचं टाळताय तुम्ही. माझा थेट असा हा रोख आहे, मोदी विरोध मान्य, मात्र त्यासाठी तुम्ही तुमचे सिद्धांत, तुमची तत्व, तुमचं राजकारण सगळं बांधून बाजूला ठेवलेलं आहे आणि तुम्ही एकदा पुन्हा त्याच राजकीय नेत्यांच्या वळणावर जाताय. नाही, ज्यावेळी संविधान वाचवायची वेळ येईल, लोकशाही वाचवायची वेळ येईल त्यावेळी थेट उत्तर देत नाही डॉक्टर मोरे. हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आम्ही सर्वांच्या सोबत हाच आमचा एवढा मेसेज आहे. निखिल, सगळ्या लोकांचा जो विरोध आहे तो मोदींना विरोध नसून
मोदींनी ज्या पद्धतीने या देशातील लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केलाय, मोदींनी ज्या पद्धतीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, मीडियाचा गळा दाबण्याचा प्रयत्न केलाय, मोदींनी ज्या पद्धतीने लोकशाहीला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या पूर्णपणे त्या प्रवृत्तीला या सगळ्या राजकीय पक्षांचा विरोध आहे. आणि जर हे राजकीय पक्ष आणि लोकशाही या देशामध्ये टिकवायची असेल तर मोदींसारख्या हुकुमशहाला या देशातून आणि सत्तेतून खाली टिकवण्यासाठी झगडता असा आरोप तुमच्यावर भाजप करते की गिरीश व्यास? काय 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 म्हणालात? असं आहे निखिलाजी, ज्या पक्षाचे सर्वोच्च नेते हुकुमशाह सिद्ध झाले, ज्यांनी विचारांच्या अभिव्यक्तीवर बंधन आणलं आणि ज्याच्यामध्ये हजारो लोक या देशाच्या विभिन्न जेलमध्ये बंद केले, ज्यांनी इमर्जन्सी लावली, ज्यांनी संविधानाचा गैरवापर केला, लोकशाहीचा गळा घोटला, ते लोक आज या पद्धतीची भाषा आमची आणीबाणी उघड होती, तुमची आणीबाणी छुपी आहे. चौकीदाराला तुमची आणीबाणी छुपी आहे. याच्या विरोधामध्ये काही आम्ही केलं नाही. चोरच आहे आम्ही राहुल गांधीचे पुतळे झाले नाही, आम्ही काँग्रेसच्या नेत्यांचे पुतळे झाले पण आहेत. अरे देशाच्या पंतप्रधानाला चोर म्हणण्याचा नालायक अण्णा म्हणाले, काय म्हणाले? तुमचे नेते चोर आहेत, तुमचे नेते म्हणाले, राहुल गांधी चोर म्हणाले. हे जे तुमची प्रवृत्ती आहे ना, ही प्रवृत्ती त्याला कळलेली आहे. चोर आहे हुकुमशाह व्यक्तीला ज्या पद्धतीने सर्वोच्च पदावरून मोदींनी नवीन कायदे आणले आणि तुमच्या सगळ्या भ्रष्टाचारांना आळा घालण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यामुळे तुम्हाला दुखत आहे. आणि म्हणून तुम्ही अशी एक अभद्र युती, अविवेकी युती, बिना विचारांची युती, बिना कार्यक्रमांची युती, मोदी एकमेव मोदी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर जाऊच नका. राफेलचा मुद्दा जर काँग्रेसला काढला तर ती तुमची दुसरी नस असेल. त्यामुळे आपण राफेलचा मुद्दा थोडा बाजूला ठेवू. खासदार निवडून देईल. मात्र आज काँग्रेस राष्ट्रवादी असो किंवा मग केजरीवाल असो, हे राजकारण करतायत तेच राजकारण भाजपने सुद्धा केलं की जसं तुम्हाला सांगितलं की मायावतीलाही तुम्ही तुमच्या सोबत घेतलं होतं, तेव्हा दुखतं भाजपला. तिथे तुम्ही पीडीपीलाही घेतलं होतं की सोबत? राष्ट्रवादी तेव्हा तुमचे सिद्धांत नव्हते, तुमची तत्व कोणती नव्हती? टीडीपीला आता काँग्रेसने सोबत घेतलं होतं, तेलंगणामध्ये याचा विषय असा आहे की ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयींनी एनडीए म्हणून त्याला घेतलं, ते कंटिन्यू राहिले आणि त्यांच्या विरोधात जेव्हा आंध्र प्रदेशची चौकशी सुरू झाली, सुरू झालं तेव्हा घेतला. 2 मिनिटं माझ्या फक्त प्रश्नाचं उत्तर द्या. गिरीश व्यासजी 2 मिनिटं ऐका. आपण तुमचं राजकारण बघू की गिरीशजी, काश्मीरमध्ये 2 मिनिटं ऐका. काश्मीरमध्ये पीडीपीच्या सोबत आपण सत्तेमध्ये होतात, सरकारमध्ये होतात. ज्या पीडीपीचा अजेंडा आणि त्यांची घोषणा पाकिस्तान जिंदाबाद आणि देशाच्या आपल्या तिरंग्याला देखील विरोध करणारा तो पक्ष, त्याच्यासोबत फक्त देशप्रेमाचा ठेका फक्त आम्हीच घेतलेला आहे अशा आविर्भावात असलेला भारतीय जनता पार्टी एकत्रित तुम्ही त्या ठिकाणी सत्तेमध्ये होतात. 1 मिनिट तुम्ही सन्माननीय, 1 मिनिट मला तुमचं ऐकून घेतलंय, 2 मिनिटं याचं उत्तर द्या. जोपर्यंत एक लक्षात घ्या, तुम्ही लोकांना शिकवूच नका आणि भ्रष्टाचाराबद्दल बोलूच नका. 500 कोटीचं विमान 1600 कोटी रुपयावर जातं, तुम्हाला बोलायचा अधिकार नाही. काम केलं, तुम्हाला बोलायचा अधिकार नाही. आम्हाला कृत्य केले, उद्याच्या काळामध्ये बाहेर केला. तुम्ही आरबीआयचे गव्हर्नर बदलले, तुम्ही सीबीआयचे संचालक काढून टाकले, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी
या सर्वोच्च देशाच्या न्यायालयाच्या सीमेच्या हितामध्ये न्यायाधीशांनी जे देखील करता येईल ते या करू. देशाच्या जनतेसमोर या कैफियत देशाने मांडली. आमचं काम देशाच्या काश्मीरमध्ये सर्व बघितलंय. संविधानिक घटनात्मक काही आम्ही- संस्था काही आम्ही- मोदींच्या काळामध्ये आम्ही असं धोक्यामध्ये कुठलंही आलेल्या कृत्य केलं नाही. आहेत. या लोकशाहीला एवढ्या कुठलंही असं 120 काम कोटी केलं नाही. लोकांच्या याच्यामध्ये या आम्हाला लोकशाहीला खाली बघावं लागेल. टिकवण्याच्या उमेश करिता पाटील आणि गिरीश अभिमानाने बापट सांगू शकतो. दोघे एकत्र बोलले तर खरंच काही कळणार नाही. आपल्याबरोबर इतरही वक्ते आहेत, त्यांनाही बोलायचं असतं. काश्मीरमध्ये ज्यावेळेला पीडीपी बरोबर होतो तेव्हा चांगलं काम केलं, आम्ही विकासाचं काम केलं, लोकांना जोडण्याचं काम केलंय, आम्ही सांगू शकतो. आम्हाला खाली मान अहो करायची गरज नाही. गिरीजी, त्यांनी अहो काहीतरी ठेवा. अहो मनाला काय वाटतंय का? आम्हाला अहो जनतेसमोर एवढं खोटं कसं बोलू शकता? करायला पाहिजे. कुठल्या पक्षाच्या सोबत गेला? काहीतरी ठेवा. तुम्ही कदमावर अहो आघाडी केली. जनतेसमोर कसं खोटं बोलू शकता? मी तर बोलूच काहीतरी विचार करा. अहो काहीतरी विचार करा. मनसेशी युती उमेश नको. पाटील तुम्हाला सगळे एकत्र बोलले तर खरंच काही ऐकायला येणार नाही. एकेकाने बोला. तुम्ही कसे आहात? काँग्रेस राजू वाघमारेची तुम्ही विचार करा. तुम्हाला एमएनएस चालत नाही. तुम्हाला एमएनएस चालत उमेश नाही. पाटील उमेश पाटील त्याच मोदींचं कौतुक तुम्ही करत होतात की? एक लक्षात घ्या, मोदी गव्हर्नमेंट आणि अमित शहा यांनी चालवत असलेले पक्ष या सगळ्यांनी एकत्रित मिळून मी जे आता मगाशी सांगितलं, देशातल्या जे मूलभूत लोकशाहीचा आधार असलेल्या ज्या संविधानिक संस्था आहेत या संस्थांचे सर्वोच्च प्रमुख सुद्धा हतबल झाले या सरकारच्या पुढं. नंबर 1. पण उमेश नंबर पाटील, 2, आतापर्यंत शरद पवार मोदींचं कौतुक करत होते. आज तुम्ही त्यांच्यावर टीका करताय, त्यांच्या विरोधात आघाडी उघडताय. तुमच्या कार्यकर्त्यांनी तरी काय समजायचं? त्यांच्या अजेंड्याला पाठिंबा दिला असा होत नाही. उमेश पाटील मात्र तरीही तुमच्या कार्यकर्त्यांनी नेमकं समजायचं तरी काय? तळ्यात मळ्यात असलेली राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेत विसरलात तुम्ही. न मागता पाठिंबा दिला तुम्ही भाजपला. राज ठाकरेंनी अजितदादावर टीका केली, राज ठाकरेंनी आमच्या पक्षावर टीका केली, आम्ही देखील त्यांच्यावर टीका केली, काय प्रसंगी आम्ही त्याचा विरोधही केला. परिस्थिती ही आहे की या 120 कोटीच्या लोकशाही देशामध्ये सगळ्यात लोकशाहीचा मूलभूत अलंकार कुठला आहे? तर सर्व 2 मिनिटं माझं पूर्ण उद्या. अलंकार कुठला आहे? तर मतदानाचा अधिकार. नक्कीच जर त्या हे लोक मतदारांनी- सत्तेत राहिले उमेश तर या पाटील- लोकशाहीतला हा मतदानाचा अधिकार संपून जाईल. उमेश या पाटील देशामध्ये मात्र त्या हुकुमशाही येईल. मतदारांना नेमकं काय समजायचं? तुमच्या कार्यकर्त्यांनी काय समजायचं? सगळ्यात महत्त्वाचं, रणजित मतदारांनी शिरोळे त्याचा ज्या स्वतःचा ज्या मतदानाचा राष्ट्रवादीच्या अधिकार आहे. कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंची गाडी फोडली, त्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी काय समजायचं? त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदाराला मत द्यायचं की मग राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मनसेच्या खासदाराला मत द्यायचं? तुम्ही स्वतः सांगा. कार्यकर्ते म्हणून तुमच्या डोक्यात नेमका काय विचार येईल? काय करायला हवं? निखिलाजी परत मगाशी ये बोललो बेगीन तेच विश्वास तुमच्याकडे. सांगतो, आमचा विरोध हा हुकुमशाहीला आहे. हुकुमशाहीला विरोध करण्यासाठी सगळे जर का एकत्र येत असतील तर या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी आम्ही जिथं राजसाहेब आम्हाला सांगतील तिथं आम्ही मतदान नक्की करणार. शिरोळे मात्र माझा मुद्दा तोच राजसाहेबांच्या असेल. गाडीला हात लावायची हिंमत कोणाची नाही एवढं नक्की सांगतो. शिरोळे माझा मुद्दा तोच असेल. संजय निरुपम यांनी दिलेलं आव्हान राज ठाकरे विसरणार का? राजू वाघमारे तुमच्या व्यासपीठावर तुम्ही राज ठाकरे यांना घेणार का आपल्यासोबत? पहिली गोष्ट निखिला अशी आहे की या वेळेला या देशासमोरचा सगळ्यात मोठा धोका हा मोदी आणि बीजेपी आहे. तर हा जो तोपर्यंत हा धोका जर तुम्हाला टाळायचा असेल, यांना जर तुम्हाला संपवायचं असेल, तर तुम्हाला बाकीचे प्रश्न एकमेकाचे बाजूला ठेवून एकत्र येणं आवश्यक आहे. या एकमेकाचा प्रश्न नाही राजू वाघमारे, तुम्हाला तुमच्या भूमिका बाजूला ठेवायची आहे. तुमची आयडियोलॉजी तुम्हाला बाजूला ठेवायची आहे. देशाच्या लोकशाहीच्या पुढे तुम्हाला व्यक्तिगत असलेल्या प्रत्येक पक्षाचा अजेंडा जो आहे तुर्तास या देशाच्या लोकशाहीला गिळू आपल्याला विचार करावा लागतो. त्यामुळे गिरीश व्यास आपल्याला बोला. मनीषा कायंदे येते. गिरीश व्यास या भूमिका बाजूला ठेवाव्याच लागतील. डॉक्टर कोरे येते तुमच्याकडे. निखिलाजी मी सर्वात पहिलेच सांगितलं की हे विरोधी पक्षाचे किती नेते एकत्रित आले तरी यांच्या सर्वसाधारण कार्यकर्त्यांमध्ये असमंजस आहे. त्यांच्या मनामध्ये अशी स्थिती आहे की हे का करतोय आपण? ही युती काँग्रेस मनसे बरोबर जायला तयार नाही, काँग्रेस एमआयएम बरोबर जायला तयार नाही. आता राजू वाघमारेंनी सांगितलं आणि ते राष्ट्रवादी बरोबर गेलं तर चालेल. शरद पवारांच्या विरोधात टीका केली, टोकाची टीका केली.
त्या आपवाले राष्ट्रवादीबरोबर बसायला तयार आहे, कारण या सगळ्यांचे धंदे त्याच्यामुळे आता बंद झाले. आमच्याकडे काही गिरीश व्यास, अस्वस्थता नाही. गिरीश व्यास, मात्र तुमच्यासाठी माणसाच्या उमेश पाटील साहेब, गिरीश व्यास, तुमच्यासाठी तर ही धोक्याची घंटा आहे. प्रत्येकाने आपला आत्मसन्मान गुंडाळून ठेवलाय, आपल्या भूमिका गुंडाळून ठेवल्यात आणि एकच मुद्दा ठेवलाय, तो म्हणजे मोदी विरोध. अशा वेळेला ही तर भाजपसाठी धोक्याची घंटा. शिवसेना तुमच्या सोबत येत नाही, तुमच्याबरोबर युती करत नाही. इथे हे काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे एकत्र येत आहेत. तिथे केजरीवाल, ममता बॅनर्जी, मायावतींपासून सगळे एकत्र येत आहेत. ही तर भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. नाही, मुळीच नाही. भाजपसाठी कुठलीही धोक्याची घंटा नाही. निखिलाजी, आपण 2009चे निकाल जर बघितले तर 2009 मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांनी मिळून नंतर सरकार केलं आघाडीचं. त्यावेळेला त्यांचे एकूण 144 निवडून आले होते. ज्या वेळेला भाजपनी विरोधामध्ये शिवसेना आणि भाजप वेगवेगळी लढली 2014 मध्ये, त्यावेळेला आमच्या दोघांचे मिळून हे 122 आणि 63 असे मात्र आता परिस्थिती बदलली आहे. एकत्रित आता जर तुम्ही शिवसेनेला बरोबर घेतलं नाही तर खूप मोठा फटका बसेल भाजपला. पण 100% भाजपची युती शिवसेनेसाठी ही झाल्याशिवाय राहणार नाही. कुठेही धोक्याची घटना नाही. समविचारी पक्ष देशामध्ये आत्मविश्वास आहे भाजपला, युती होणारच. शिवसेनेचं काय? शिवसेनेमध्ये सर्वात लांब चाललेली युती ही फक्त आमच्या दोन पक्षांची आहे, लक्षात घेतलं पाहिजे. मनीषा कायंदे, भाजपला पूर्ण विश्वास आहे, युती होणारच. शिवसेनेचं काय? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर राज ठाकरे या म्हणजे या आघाडीमध्ये गेले, काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले, राज ठाकरे यांची ताकद कमी झालेली असली तरी सुद्धा त्यांचं उपद्रव मूल्य जास्त आहे. आणि सगळ्यात मोठा उपद्रव हा शिवसेनेला होणार आहे भाजपपेक्षाही. नाही, असं आहे की मनसेला कुठे जायचंय ते जाऊ दे. मनसेच्या बाबतीत आम्ही कोणत्याही प्रकारचा विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये. परंतु भारतीय जनता पार्टीला एक लक्षात आलं पाहिजे की शिवसेना हा तळागाळातला पक्ष आहे आणि ते वारंवार सिद्ध झालेलं आहे. आणि ही काय आम्ही आत्ताच या सगळ्या घोषणा देत नाहीये. सुमारे 1.5 वर्षापूर्वीच माननीय उद्धवजी ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलाय आणि त्या प्रकारची पक्ष बांधणी आमची सुरू किंबहुना तेव्हापासूनच झाली की जिकडे आम्ही युतीमध्ये जागा लढत होतो तिकडे आम्ही निश्चितच कुठेतरी कमी होतो, कारण आम्ही त्याकडे लक्ष दिलं नाही. तर ती पक्ष बांधणी पूर्ण केडर आमचं तयार आहे. आम्ही केव्हाही निवडणुकीला सामोरे जाऊ शकतो, युती असेल किंवा नसेल. आणि उद्धवजींनी तर वारंवार भूमिका स्पष्ट केलेली आहे. कारण अनेक मुद्दा, आता राम मंदिराचा मुद्दा, ज्या मुद्द्यावर राजकारण करत होतं भारतीय जनता पार्टी, तो आम्ही त्यांना सोडायला लावला. कारण आता तुम्ही जनतेला किती वेळ ते राम मंदिर नाचवणार आहात. बाकी काय चर्चा होत असतील काय त्याच्याबद्दल ठाकरे बोलतील. राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचाच हवा, हा शिवसेनेचा खरा मुद्दा आहे मनीषाजी, आणि त्यासाठी भाजप तयार नाही. गिरीश व्यास, मी येते, एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. युती आणि आघाडीच्या या सोयीच्या राजकारणामध्ये राजकीय पक्ष कन्फ्यूज नाहीयेत, मात्र लोक नक्कीच कन्फ्यूज होत आहेत. डॉक्टर मोरे, हॅलो, जे डॉक्टर मोरे, आवाज येतोय? हा, जरा प्रश्न परत सांगता. डॉक्टर मोरे, या सगळ्या युती आणि आघाडीच्या या राजकारणामध्ये नक्कीच या सगळ्या राजकारणामध्ये लोक कन्फ्यूज होत आहेत. राजकीय पक्ष कन्फ्यूज नाहीत, त्यांचा अजेंडा ठरलेला आहे मोदी विरोध, मात्र लोक या सगळ्यामध्ये कन्फ्यूज होत आहेत. नेमकं करायचं काय? निखिलजी, लोक नक्कीच कन्फ्यूज नाही आहेत. या देशातला शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. शेतकऱ्यांचे लाखोच्या वरती मोर्चे निघालेले आहेत. दिल्लीमध्ये हजारो लाखोच्या संख्येने शेतकरी गेले, पण या सरकारला साधे शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी नाही वाटली. तामिळनाडू मधले शेतकरी जाऊन तिथे 1.5 महिना आंदोलन करत होते, त्यांची दखल घ्यावी नाही वाटली. इथल्या कामगारांमध्ये प्रचंड असंतोष आहे, इथल्या युवकांमध्ये असंतोष आहे. त्याच्यामुळे शेतकरी कन्फ्यूज नाहीये, हे कन्फ्युजन मीडियावाले तयार करतायत. लोकांमध्ये स्पष्ट संदेश आहे की अशा पद्धतीची हुकुमशाही, अशा पद्धतीची फसवणूक ही जनता पुन्हा एकदा सहन करणार नाही.
या सरकारला येत्या काळामध्ये सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय जनता राहणार नाही. उमेश पाटील, या तुम्हाला नाही असं वाटत की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा कुठेतरी कन्फ्युज होतील? नाही, कार्यकर्त्यांमध्ये कुठलंही कन्फ्युजन नाही. आणि पवार साहेबांचा एकदा आदेश आल्यानंतर राष्ट्रवादीचा कुठलाही कार्यकर्ता याच्याबद्दल कुठलंही दुमत असणार. बरं, कार्यकर्त्यांचं सोडून द्या, लोकांचं काय? लोकांना सगळ्यात महत्वाचं काय वाटतंय की पहिल्यांदा हे असं फसवणूक करणारं, थेट खोटं बोलणारं आणि उद्याच्याला आपल्या या देशाची लोकशाही धोक्यात आणणारं अशा पद्धतीचं सरकार हे पहिल्यांदा घालवलं पाहिजे. काही विचार करतील की तुम्ही तुमच्या जागा राखण्यासाठी, आपलं अस्तित्व राखण्यासाठी तुम्ही काही करू शकता, तसं नाहीये. अस्तित्व हे मोदी शहांचं धोक्यात आलेलं आहे. यापूर्वी वाजपेयी साहेबांचं सरकार होतं, परंतु मूल्यांचा आणि ह्याचा ऱ्हास जो म्हणूया आपण की इतका टोकाचा कधीही यापूर्वी झालेला नव्हता. देशाचा पंतप्रधान संसदेमध्ये शब्द खरं तर वापरूच राजकीय पक्षाने लक्षात घ्या, कुठल्याच राजकीय पक्षाने वापरू नये. एक लक्षात, कुठल्याच राजकीय पक्षांनी मूल्यांच्या संदर्भामध्ये वापरू नये. आपण जे म्हणताय ना ते काही प्रमाणामध्ये आम्हा सर्वांना लागवं हे देखील मान्य आहे. परंतु मुद्दा काय लक्षात घेतला पाहिजे, आता आप किंवा इतर सगळे पक्ष जे आहेत हे का सगळे मोदींच्या विरोधामध्ये चाललेले आहेत. तेव्हा नवीन पटनाईक पासून आता स्वाभिमान पक्षाचे नारायण राणेंपर्यंत हे सगळे लोक यांना सोडून का जात आहेत? कारण या सगळ्यांना लक्षात यायला लागलेलं आहे की मूलभूत या देशाची लोकशाहीच धोक्यात आलेली आहे. मोदी शहा ह्या व्यक्तिगत पातळीवर पक्ष येऊन थांबलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत लोकशाही सुद्धा संपलेली आहे आणि त्याच्यामुळं याच्याकरिता हे सगळे पक्ष एकत्र येत आहेत आणि लोकशाही वाचवण्याच्या करिता म्हणून ही देशाची आताची सर्वात मूलभूत आवश्यक गरज असल्यामुळं हा निर्णय सगळ्यांना घ्यायला लागतो. निखिलाजी, असं आहे की जे पक्ष बोलतायत मोदींच्या विरोधामध्ये, अटलजींचं नाव घेऊन जे बोललेत त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की स्वतःचं नरसिंहराव सरकार वाचवण्यासाठी आणि अटलजींचं सरकार पाडण्यासाठी काय काय उपद्व्याप केले आणि काय काय धंदे केले हे संपूर्ण देशाच्या जनतेला माहिती आहे. तुम्ही कर्नाटक मध्ये काय करताय आता? तुम्ही कर्नाटक मध्ये काय करताय आता? 2014 तुम्ही काय करताय? मला पुरावे माझ्यामध्ये बोलू नका. तुम्ही तुमचं बघा, तुम्ही जे धंदे करताय ते जनता ओळखून आहे, काही कोणी केलेलं नाही आहे. एक लक्षात घ्या, या वेळेला जितके विरोधी पक्षाचे नेते एकत्रित आले ते कुठल्याही विचाराने नाही, अविवेकी पद्धतीनं, हे कुठली बुद्धी नाही, कुठलाही कार्यक्रम नाही, देशाचा विकासाचा कार्यक्रम नाही. एका बाजूनी काँग्रेस काय निखिला जनतेमधला प्रत्येक घटक, जनतेतला प्रत्येक घटक, महिला, कामगार, शेतकरी, बेरोजगार युवक, दलित, एकही घटक हा जनतेमधला या मोदी सरकारमुळे सुखी नाहीये. या देशाला 50 वर्ष मागे नेण्याचं पाप मोदींनी केलेलं आहे. त्याच्यामुळे जनता अजिबात कन्फ्यूज नाही. या युती आघाडीमध्ये कुठली आयडिओलॉजी दिसत नाही, कुठली भूमिका दिसत नाही. लोक नक्कीच लोकांना राजकीय पक्ष हे मूर्ख समजतायत का, हा प्रश्न मात्र इथे राहतोच. लोक काय विचार करतात हा खूप महत्वाचा प्रश्न असणार आहे. धन्यवाद, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात. चर्चेमध्ये इथे थांबूयात. नमस्कार. आणि 6 वाजता आपण पाहणार आहोत पुलवामामध्ये झालेला हल्ला आणि 20 जवान शहीद.